नमस्कार, मैं हूं आपके साथ आरती सिंह आजाद और डालते हैं नजर खास खबर की ओर। 20 अप्रैल को पातुर में कांग्रेस के उम्मीदवार डॉक्टर अभय पाटिल के सभा का आयोजन किया गया था। मुकुल वासनिक ने कहा, अकोला लोकसभा चुनाव में त्रिकोणीय मुकाबला है। मुख्य मुकाबला बीजेपी और कांग्रेस के बीच है। कांग्रेस महासचिव पूर्व केंद्रीय मंत्री सांसद मुकुल वासनिक ने कहा, हमने वंचित बहुजन आघाड़ी को महाविकास आघाड़ी में जोड़ने के लिए सोचा था, लेकिन मतदाताओं को इसका कारण पता लगाना चाहिए कि वे साथ क्यों नहीं आए। अकोला में महाविकास आघाड़ी के उम्मीदवार डॉक्टर अभय पाटिल के प्रचार सभा को संबोधित करने पातुर आए थे। उद्धव शिवसेना के आमदार नितिन देशमुख भी भाजपा पर जमकर बरसे। देशमुख ने आरोप लगाया कि भाजपा नेताओं को जनता से कोई लेना देना नहीं है, उन्हें तो सिर्फ बड़े बड़े उद्योगपतियों का विकास कराना है। उन्होंने आगे कहा कि महिलाओं की सुरक्षा, किसान, विद्यार्थी कोई सुरक्षित नहीं, विकास गुम हो गया है। भाजपा सिर्फ हिंदुत्व के नाम पर चुनाव लड़ती आ रही है। इस बार महाविकास आघाड़ी का साथ देने की बात देशमुख ने की। इस दौरान महाविकास आघाड़ी के नेता, गण पदाधिकारी, सहयोगी कार्यकर्ता और स्थानीय नागरिक बड़ी संख्या में लोग उपस्थित थे। विजय झाला, पण ते भारतीय जनता पक्षाचं सरकार झालं नाही, ते मोदी सरकार झालं। आज भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे, पण जी आश्वासनं आपल्याला दिली जात आहे ती आश्वासनं भारतीय जनता पक्ष देत नाही। म्हटलं जातं की मोदी की गॅरंटी। नरेंद्र मोदी 2014 साली भारताच्या राजकीय क्षितिजावरती वर येत होते। पंतप्रधान बनायचं त्यांचं स्वप्न होतं आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासन देत होते। आज मोदीची गॅरंटी घेऊन अनेक प्रकारचे आश्वासन दिल्या जात आहे, पण त्या आश्वासनाचं काय झालं? जिथे 2 कोटी नोकऱ्या तरुणांना देण्याचं नरेंद्र मोदी बोलत होते, त्या मोदीच्या गॅरंटीचं काय झालं? जिथे सांगितलं गेलं की शेतमालाला आम्ही उत्पादन खर्चावरती 50% नफा जोडून अशा प्रकारचा भाव देऊ, त्या मोदीच्या गॅरंटीचं काय झालं? त्या मोदीच्या गॅरंटीचंही काय झालं? जिथे आश्वासन दिलं होतं की सबका साथ सबका विकास, आणि त्या मोदीच्या गॅरंटीचं काय झालं? जिथे सांगितलं गेलं होतं की महिलांची आबरू आम्ही सुरक्षित ठेवू, आणि त्या मोदीच्या गॅरंटीचं काय झालं? जिथे दलित आणि आदिवासींना, समाजातील गरिबांना आम्ही न्याय देऊ, अशा प्रकारचं आश्वासन नरेंद्र मोदींनी दिलं होतं, त्याचं काय झालं? 10 वर्ष लुटून गेली। 10 वर्षाचा हिशोब नरेंद्र मोदीने देशासमोर ठेवायला पाहिजे। जी ज्वलंत प्रश्न आहेत त्याच्यावरती त्यांनी बोलायला पाहिजे। हे 2047 बोलत आहेत, पणाचे जे प्रश्न आहे बेकारीचा, त्याच्या संदर्भात एकही शब्द ते काढत नाही। आजचा ज्वलंत प्रश्न शेतकरी आत्महत्या करत आहे, शेतकऱ्याला न्याय भेटत नाही, पण हे मतदानाचं युद्ध आहे, ही लढाई आहे आणि ही जिंकणं फार आवश्यक आहे। हे जंग हमें जीतनी है, किसी भी हालत में जीतनी है। त्याचं कारण आहे की ह्या वेळेचं जे इलेक्शन आहे ते ठरविल की इथून आज आम्हाला लोकशाहीमध्ये जगायचं आहे की आम्हाला हुकुमशाहीमध्ये जगायचं आहे। इथून जर आज आम्ही ही लढाई देशभरात जिंकलो तर आपण लोकशाहीमध्ये राहतो, तर इथं हळूहळू हुकुमशाही सुरू होते। आज आपण यामध्ये म्हणतात लोक की जर तिरंगी लढत आहे, सध्याची आजची परिस्थिती तशी नाही आहे। कारण की जर इथं पाहिलं तर काँग्रेसचे जे परंपरागत मत आहे, आज त्याच्यात शिवसेनेचे मत आहे, आज त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मत आहे, आज त्याच्यात प्रहारला पाठिंबा दिलेला आहे, त्याच्यानंतर शेतकरी संघटना आहे, आम आदमी पार्टी आहे। याचं बेरीजच जर केलं आणि तुम्ही लोकांनी जर ही निवडणूक हातावरून 7.5 लाख पर्यंत पोहोचायला कोणतीही कठीण गोष्ट नाही। बीजेपीची जी सांगत होती की ताकद आहे, ताकद आहे, ताकद आहे, ती बीजेपीची जी ताकद होती, या ज्या भगव्या छाप्या इथं दिसत आहेत ना शिवसेनेच्या, ही बीजेपी
बीजेपीची ताकद होती. बीजेपीची मोठी गाडी ती शिवसेनेच्या पाठीवर पाय ठेवून मोठी झालेली आहे. फिलहाल इतना ही. खबरों का सिलसिला लगातार जारी है. नमस्कार.